ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। शहरामध्ये वाढत चाललेल्या घरफोडी, वाहन चोरी आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांबाबत पोलीस प्रशासन अपयशी ठरतंय असा आरोप करत आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन दिलंय। यावेळी संपत बारसकर, सुरेश बनसोडे, विपुल शेटिया तसेच बाळासाहेब पवार, सुनील त्र्यंबके, अभिजित खोसे, नितीन घोडके, गणेश बारसकर, दीपक खेडकर तसेच सुमित कुलकर्णी, संतोष बोरा, गोपाळ मणियार, राजेंद्र बोथरा, अशोक भंडारी, संजय लोढा, दीपक नवलानी तसेच रमेश दुल्लम, गिरीश खूपचंदानी, प्रतीक भोगावत तसेच दीपक खंडेलवाल, यश तळेरेजा, केतन मुथा आदींसह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी या ठिकाणी उपस्थित होते। आमदार संग्राम जगताप म्हणाले की अहिल्यानगर परिसरामध्ये तोपखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक घरफोडी आणि गाडी चोरीच्या घटना घडतात। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बंद घरं फोडली जात आहेत, महिला वृद्धांच्या गळ्यामधील दागिने हिसकावले जात आहेत, तर घराच्या समोरील वाहनं देखील सुरक्षित नाहीये। अवघ्या 2 दिवसात 3 चारचाकी वाहनं चोरीस गेली आहेत। त्यामध्ये तोपखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस हद्दीमधील घटना घडलेल्या आहेत। एका भागामध्ये गाडी चोरीला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागामध्ये तशीच घटना घडणं म्हणजे पोलिसांची गस्त अपुरी पडते असा आरोप त्यांनी केला। शहराच्या मध्यवर्ती भागामधील कपड्याच्या दुकानात देखील चोरी झाली। चोरट्यांच्या हालचाली CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्यात, तरीही पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरलेत। अवैध धंद्यांना पोलिसांकडून मदत मिळते असेही गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आलेत। रात्री 11 नंतर शहर चालू राहणं, गुन्हेगारांची वर्दळ वाढणं ही परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे। शहरामधील नागरिक आता त्रस्त झाले आहेत। पोलिसांनी तात्काळ ठोस कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय। अहिल्यानगर शहरामधील प्रमुख असणारे बाजारपेठ म्हणजे MG रोड बाजारपेठ असेल, आडते बाजार दाळमंडी असेल किंवा चितळे रोडचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला सातत्याने काही ना काही प्रमाणामध्ये चोरांचं रात्रीच्या 1:30-2 नंतर पहाटेपर्यंत कुठे धुडगूस घालण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच अनुषंगाने काही 1-2 वर्षापूर्वी देखील तसा प्रकार काही MG रोड परिसरामध्ये पाहायला मिळाला। काल देखील म्हणजे रात्रीच्या नंतर म्हणजे पहाटे 4 वाजता डी चंद्रकांत ट्रेलर्स या ठिकाणी त्यांचे एक चोरांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रयत्नात त्यांना यश आलं आणि दुकानामध्ये जाऊन जवळपास लाखोची कॅश त्या ठिकाणी त्यांनी डी चंद्रकांत टेलर्स या फर्ममधून नेलेली आहे। त्यामुळे आज आम्ही कापड बाजार व्यापारी असोसिएशन असेल किंवा स्टेट बँक चौकातले आमचे भिंगार भागातले भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या अंडर येणारा स्टेट बँक चौक आहे, तिथलचे असणारे व्यापारी असेल, तिथं देखील 4 दुकानं पहाटेच्या वेळेला रात्री 1:30-2 नंतर तिचे 4 शॉप्स त्या ठिकाणी फोडण्यात आले। आणि त्याच प्रकारे मागच्या जून महिन्यात 16 तारखेला म्हणजे 16 जून 2025 रोजी देखील जवळपास 3 चारचाकी वाहनं अहिल्यानगर शहरातनं वेगवेगळ्या भागातनं एकाच वेळेला गेली। म्हणजे ही एकच गँग असताना देखील अद्यापर्यंत पोलिसांचा तपास लागलेला नाही। त्यामुळे आम्ही अनेक वेळा काय लगेचच निवेदन घेऊन आलो नाही, पण त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा केला। पोलीस स्टेशन स्तरावरती त्याचे कुठपर्यंत आले, काय आले, चौकशी केली आणि त्यांना अनेक वेळा त्याचे फुटेज दिले। पण फुटेज फक्त पाहून हे आमचं समाधान होतं की चोर आले, इतक्या वाजता आले, तितक्या वाजता गेले, पण अद्यापर्यंत ती गाडी भेटली नाही आणि ते चोरही भेटलेले नाहीत। 2023 मध्ये देखील असाच रंगवार परिवार आहे, त्या रंगवार परिवारची देखील इनोवा गाडी ही घरातनं गेल्यानंतर त्याची तक्रार दाखल झाली, पण फक्त आरोपी आणला तो खरा आहे का खोटा माहित नाही, कारण की जर आरोपी धरला ती गाडी कुठे आहे म्हणजे त्या गाडीचं डिटेक्शन झालं नाही। म्हणून गुन्हा होणं हे काही कोणाच्या हातामध्ये नाही, पण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाचं काम आहे की 100% डिटेक्शन झालं पाहिजे, आरोपी धरले पाहिजे, मुद्देमाल जमा झाला पाहिजे, ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते। म्हणून आज आम्ही लोकशाही मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांची बैठक चालू होती SP साहेबांची। SP साहेब, जिल्हाधिकारी साहेब दोघांकडे आम्ही हे लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहे की कुठंतरी एक लोकशाही मार्गाने हे सगळी प्रक्रिया पार पाडत असताना यांनी त्याच्यामध्ये सकारात्मकता दाखवावी, पोलीस प्रशासनाला तशा प्रकारच्या खाली सूचना द्याव्यात। या गेलेल्या 3 गाड्या असतील, 4 गाड्या असतील, त्याचबरोबर अशा छोट्या मोठ्या भुरट्या चोऱ्या ह्या पोलिसांचा धाक इथं असणाऱ्या जे काही दरोडेखोर असतील यांच्यावरती दाखल करावं। विशेषतः चितळे रोड परिसरात देखील आपण पाहतो की तिथं सुद्धा काही हे प्रकार असे घडतात। त्यामुळे या सगळ्यांवरती धाक प्रशासनाने निर्माण केला पाहिजे आणि असे भुरटे चोर हे कुठंतरी हे जेरबंद करावेत की जेणेकरून अशा प्रकारे कुठेही पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही, आमचा व्यापारी बांधव या ठिकाणी सुरक्षित राहील। कारण आज कापड बाजारामध्ये देखील कुठंतरी या चोरीनंतर सकाळच्या वेळेला
एक भीतीचं वातावरण हे संपूर्ण आमच्या व्यापारी बांधवांमध्ये होतं. त्यामुळे याच्यावर जर लवकरात लवकर डिटेक्शन झाला नाही तर आमचा प्रयत्न असणार आहे संपूर्ण व्यापारी संघटनेला घेऊन कुठेतरी मोठ्या प्रकारचं लोकशाही मार्गात एक आंदोलन देखील आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत. आज पहाटे चित्ते रोड परिसरात आमचे मित्र आणि डी चंद्रकांत टेलरचे संचालक यांची आज दुकान फोडण्यात आली व भर सकाळी म्हणजे 4-4:30च्या आसपास तिथं अशी दरोडा टाकण्यात आला. तसेच त्याच्या पुढं सुद्धा अजून एक वाईन शॉप फोडण्यात आली. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ते जे चोर होते त्यांची हिंमत एवढी वाढली की त्यांनी एम जी रोडवर सुद्धा येऊन 2-3 दुकानाचे शेटर सुद्धा उचकले. योगायोग असा की त्यांना त्यात चोरी करण्यात थोडं अपयश आलं, परंतु त्यांची हिंमत खूप वाढली होती आणि त्यांनी अशा प्रकारे ज्या चोऱ्या होत आहेत तर आज आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना लेटर देण्यासाठी किंवा त्यांना मागणी करण्यासाठी आलो होतो की या चोरीला कुठेतरी आळा बसला पाहिजे व सर्व व्यापारी हे सुरक्षितपणे असं त्यांनी धंदा करता यावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलं. त्याचप्रमाणे कापड बाजारानंतर आपल्या इथं स्टेट बँक चौकात सुद्धा ते आले. आपल्या इथं टोटल 4 शॉप त्यांनी फोडलेत. आपलं सारथी बिअर शॉप, हॉटेल सारथी, इन्शुरन्स ऑफिस आणि अजून एक फोडलेलं आहे. आज संग्राम भैयाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. स्टेट बँक चौकात सुद्धा लवकर पोलिसांचं गस्त वाढवलं पाहिजे हीच आमची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. थँक्यू. दीपक कासवासी, 24 तास, अहिल्यानगर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.